जास्तीत जास्त किती बकऱ्या कापल्यात बरं एका दिवशी तुम्ही? एका दिवसात? हो 51 52 थाळी. हे 320 रुपयाची थाळी म्हणजे भाकर नाही ह्याच्यामध्ये केलं. किती लोकांचा स्टाफ आहे आपल्या हॉटेलमध्ये? 59 लोक. पोळ्या जनावर सण असल्यामुळं आपण ते कापीत नाही. तर जसं तुम्ही सांगताय वेटर लोकांसाठी तुम्ही खूप काही केले, एखादा किस्सा सांगू शकता किंवा एखादा तुमचा माणूस पूर्ण वेटरला विचारू शकतो. एखाद्याला बोलवून म्हणजे या मालकाने असं केलंय की लातूरहून जाऊन पैसे आणून म्हणजे जीव जोखीममध्ये टाकून ते काम केलं. त्याच्या अंगात ब्लड राहिलं नव्हतं. हा राहिलं नव्हतं काहीच. सकाळपासून ब्लड 4 वाजता जातो. ते लेकरू मध्येच वारलं होतं. आमच्या घरच्या जे 2-3 ऑपरेशन झालेले स्टोन्स आहे मुतखडा, त्याच्यामुळे कारखाना होत नाही. मी आलो मालकाकडे, मला काम करायचं म्हणलं, अशी अडचण आहे. एका दिवसात त्याने 7 लाख रुपये देऊन मिटून टाकलं. कारखाना सुटला, आमचं सगळं झालं व्यवस्थित चालू. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत माजलगाव तेलगाव रोडच्या विसावा हॉटेलला. बीड जिल्ह्यामध्ये हॉटेल आहे. खूप दिवसापासून येईन म्हणलं होतं सर तुमच्याकडे, पण आज योग आला. तर तुम्ही पाहू शकता एकदम घरगुती पद्धतीमध्ये इथं मटण बनवलं जातं आणि खूप फेमस आहे हॉटेल. आणि एकदम चुलीवर त्यांचं जे काय आहे तुम्ही पाहू शकता. इथं 2 बकरे आहेत टाकलेले शिजायला आणि याच्यानंतर आतमध्ये जातं. तर थोडस थाळ्याबद्दल वगैरे माहिती द्या सर आम्हाला. हो देतो ना माहिती. रेट काय आहे, किती थाळ्या मिळतात आपल्याकडे, आणि तुमचा हॉटेल लाईन बदला जो संघर्ष आहे, तुम्ही किती वर्षापासून हॉटेल चालवता, आपण सगळी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला पहिलं हॉटेलच्या ज्या थाळ्या आहेत त्या थाळ्या दाखवू आम्ही. 2 थाळ्या आहेत म्हणतात सर. एक थाळीचा रेट आहे 250 रुपये, एक थाळीचा 200, आपलं 320 रुपये. 320 रुपये. आणि ह्या 2 थाळ्यांमध्ये डिफरन्स काय आहे, हॉटेल लाईन मध्ये कसे आले, किती वर्षापासून हॉटेल आहे आणि काय काय संघर्ष आहेत, तर सगळं पाहू आपण. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. तर जसं की मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं, आपण जेवण करून जेवणाची क्वालिटी क्वांटिटी आणि सरांचा जो हॉटेल लाईन मधला एक्सपिरियन्स आहे, आपण सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम सर तुमचं नाव मला सांगा, आपल्या हॉटेलचा व्यवस्थित पत्ता सांगा, आणि हॉटेल लाईन मध्ये तुम्ही कधीपासून आहे? माझं नाव शेख आतिक, राहणार नित्रूड, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. आपलं हॉटेल आहे नित्रूडा, तेलगाव माजलगाव हायवेवर. आणि हॉटेल लाईन मध्ये यायचा कसा काय विचार आला बरं तुमच्या डोक्यात? हॉटेल लाईन मध्ये यायचा विचार म्हणजे आता व्यवसाय म्हणजे लक्षात येईना गेला कोणता करावा काय करावा. शेवटचा पर्याय होता हॉटेल. पहिले मी ट्रॅक्टर होता, आपले ट्रॅक्टर चालत होतं. लय कंटाळा ट्रॅक्टर चालू हे ते मग म्हणजे वैतागलो त्याच्यामध्ये की, त्याच्यामुळे मग आम्ही म्हणलो चला आता हॉटेल चालू करू. मग हॉटेल लाईन मध्ये आलो. अच्छा. हा किती पण हे आमचे मित्र संभाजी शिंदे हे म्हणले हॉटेल टाका. म्हणजे तेव्हापासून ते तुमच्या सोबतच? त्याच्या आधीपासून सोबत आहेत ते. अच्छा. हा किती वर्ष झाले बरं हॉटेल लाईन मध्ये? हॉटेलला आपल्या 17 वर्ष चालू आहे. 17 वर्ष. हो 17 वर्ष चालू आहे. आता हे जे हॉटेल आहे ते हॉटेल आपल्या स्वतःच्या जागेत आहे का रेंटनी? आपली जी जागा होती ही आमच्या चुलत भावाची होती. शेख चांद साहेब म्हणून आहेत, चांदभाई म्हणून. बरं. दिलदार माणूस आहे. हा राहायला घर नाही त्याला, हे म्हणजे त्यांची इटभट्टी पडली. तिथं या राहा काम करा असं दिलदार माणूस आहे. आपण संपलेलो माणूस आहोत, संपलो होतो. मग त्यानंतर त्यांना म्हणलं जागा द्या. ते म्हणले जा इथं हॉटेल टाक. मग हॉटेल बिटेल टाकले, त्यांनीच मदत केली हॉटेल टाकताना. म्हणजे जागा भाडं नाही काय नाही, पाणी हे सगळं फुकट त्यांनी दिलं आपल्याला. भावाच्या नात्या? हो भाऊ, आमचे चुलत भाऊ आहेत, मोठे भाऊ. त्यानंतर मग थोडं चलत हॉटेल चाललं. मला म्हणले पुन्हा ही जागा तू घेऊन टाक. मग ठीक आहे द्या. मग त्यांनी जागा देऊन टाक. त्यांनी 10 गुंठे दिली. पुन्हा नंतर आणखी 1 एकर म्हणजे असं 1.25 एकर मध्ये आहे आपलं हॉटेल आता सध्या. बरं ठीक आहे. तर जसं की मित्रांनो तुम्ही पाहिलं, सरांनी सांगितलं, आता आपण थोडस जेवण करू नाही का? बघा जेवणाबद्दल आपण चर्चा करू. हो ही 320 रुपयाची थाळी. हे 320 रुपयाची थाळी म्हणजे भाकर नाही ह्याच्यामध्ये. हे मटण तुम्ही पाहू शकता. हे मोजून मटण देता का डायरेक्ट? मोजून नाही, जे पळी तीन ते मोठी पळी आपली डायरेक्ट भरून टाकतो आपण. डायरेक्ट असं बघायचं नाही बाबा 8 पीस नाही पिसे किती ते कवा मोजले नाही, आजपासून मोजले नाही. तुम्ही विचारलात किती पिसे तरी सांगू शकत नाही. मोजलेच नाही. बरं ठीक आहे. काय काय व्हरायटी आहेत बरं हे 2 थाळ्या सोडता? आता बघा हे मटन खरडा आहे पण आपल्यापाशी. बरं. मटन फ्राय आहे, रोस्ट आहे. म्हणजे गिरायक ज्या पद्धतीने मागत, आपण जर रश्श्यामध्ये मागितलं रश्श्यामध्ये देतो. जसं गिरायक मागल त्या पद्धतीने आपल्याकडे जेवण भेटल गिरायक. ठीक आहे. मी आता थोडं टेस्ट करतो आणि त्याच्याबद्दल आपण थोडं मसाल्याबद्दल चर्चा करू. ज्यावेळेस मी आलो होतो तर मला तुमचे जे कामगार मुलं आहेत ते मिरच्या वगैरे निसताना दिसले होते. हा बरोबर. तर आता तुम्ही बाहेरचे मसाले वगैरे युज करता? नाही बाहेरचा मसाला अजिबात घेत नाहीत आपण. आणि मुलं मिरच्या नेसत म्हणजे बाया सुट्टीवर आहेत आज. काही बाया कमी, कुणाचं दवाखान्याचं काय असं कार्यक्रम गेलेत, त्याच्यामुळे मुलाला म्हणलं तुम्ही बसलेल्या करून घ्या. त्यांनी केलं. मग किती लोकांचा स्टाफ आहे आपल्या हॉटेलमध्ये? 59 लोक आहे. हो 59 कंटिन्यू 59 असतात का काय कमी जास्त? 59 लोक असतात. म्हणजे एका वेळेस आता कुणाला काम असलं, लग्न असलं
किंवा काय दवाखान्याचं काम असलं मग कुणी सुट्टी घेते ना, मग द्यावं लागते सुट्टी. आज 7-8 जण सुट्टीवर आहेत. आज 5 पोरं आणि 3-4 बाया सुट्टीवर आहेत. 4 बाया म्हणजे 15 बाया आहेत भाकरीला. ऑल ओव्हर 59 लोक लागते सगळे. हो 59. आणि हॉटेलचं टायमिंग काय चालू व्हायचं आणि बंद व्हायचं? सकाळी 11 संध्याकाळी 11. चालू करताना सकाळी 11ला चालू होते, बंद करताना संध्याकाळी 11ला बंद होते. असं एखादा वार आहे का कुठला की बाबा सुट्टी असते आपल्या हॉटेल? नाही, आपलं हॉटेल फक्त धुरोडी दिवशी बंद असतं. बाकी ते 364 दिवस चालू. फक्त वर्षात एकदा धुरोडी दिवशी बंद असतं. काय होतं आणि धुरोडीला मोठ्या काय? शिवरात्री एकादशी असते त्या टायमाला बकरं कापीत नाहीत आपण. 4 एकादशी पण हॉटेल चालू असतं. हॉटेल चालू असते पण शुद्ध शाकाहारी जेवण. आणि दुरवाडीला का बंद ठेवता? धुरोडीला त्रास, पोळ्याला एक बंद असते. का बंद असतं? धुरोडीला वातावरण, खाणारे पिणारे लोक त्रास होते त्यामुळे चालू ठेवीत नाही. आपण दारू विकीत नाही, दारूचं शॉर्ट नाही, त्याच्यामुळं मग काय कशाला चालू ठेवू. मग आणि पोळ्याला जनावर सण असतो, पोळ्याला जनावर सण असल्यामुळं आपण ते कापीत नाही. बरोबर. मग त्यांच्या सणा दिवशी बी आपण कसं त्यांना हे का. म्हणजे सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून हॉटेल चालवता. हा, भरपूर गिरायकाचे फोन येतात पोळ्या दिवशी आम्ही जेवायला. मी म्हणजे असं नाही बाबा, पोळा आहे ते जनावराचा सण आहे, मी कापू शकत नाही. दिवसाला किती बकरे लागतात आपल्याला? आपल्या सध्या 10-12 बकरी जातात आपले दररोज. असं कुठला एखादा वार आहे का की ज्या वारी जास्त बाबा बकरीला? रविवारी जास्त लागतात ना, रविवार मंगळवार जास्त बकरी लागतात. त्या दिवशी 22, 30, 24 बकरी लागतात आपल्याला. पण ते आवरेज 10-12च येते ना. शनिवार, सोमवार, गुरुवार असं गिरायक थोडंफार कमी असतं. आज सोमवार आहे, आज कमीच गिरायक थोडं. जास्तीत जास्त किती बकरे कापल्यात बरं एका दिवशी तुम्ही? एका दिवसात? हो 51-52. आठवतो का तो दिवस? हो, इलेक्शनच्या टायमाला, आमदारकीचं इलेक्शन होतं त्या टायमाला कापली. म्हणजे काय खातं लावलं होतं का? लोक नाही, लोक करायचे लोकांना किंवा आपल्याला जायचं तर 20 हॉटेल? हो तसं खातं नव्हतं. खातं कुणाचं लावितच नाही. हे दररोज बकरे घ्यावं लागतात ना आपल्याला शेतकऱ्याचे बाजारात जाऊन. असं नाही की शेतकऱ्याकडून बकरे घ्यायचे त्याला लगेच पैसे द्यावं लागतात. शेतकरी ऐकत नाही. बरोबर. आणि शेतकरी एक गावचं नसतं ना बाजार येणार, प्रत्येक गावातलं वेगवेगळं असतं, त्यामुळं खातं नाही कुणाचं. किती लांबून येतात बरं लोक आपल्या हॉटेल? आपल्याकडं परभणी, जालना, संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बीड, परळी असे लोक जेवले. गेवराई. आम्ही पुण्याहून आलो तुमचं बघून. तुम्ही पुण्याहून आलात. बरं तुम्हाला जेवण आवडतं का हे सांगा ना. चांगलं असलं सांगतो, जेवण तुम्ही लास्टला सांगतो, पहिलं पूर्ण चर्चा करू आपण. तुमच्या इमानदारीने सांगा. चांगलं असलं तर चांगलं सांगा, नसलं तर बिंदास नाही म्हणून सांगा. 100% हे खरडा घेऊन बघा. ते मटण खारडा. मित्रांनो, तुम्हाला मी आता सांगत नाही पण आता तुम्हाला कळत असेल माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून जेवण कसं आहे. मेन मला एक गोष्ट लय आवडली की जे मसाले आहेत खरोखर ते एकदम इथंच रिअल मध्ये बनवतात. जसं आपण घरी खातो, घरी आपण मसाले जास्त करून बाहेरचे वापरत नाही. एकदम आपण आपल्या घरी आई म्हणा मिरच्या आणून हो. ठेचून म्हणजे कुटून वगैरे मसाले बनवतात. त्याच पद्धतीनं मसाले बनवतात. तुम्ही रस्सा बघू शकता, एवढा भारी रस्सा आहे ना, तुम्हाला दिसण्यानेच कळत असेल की कसा असेल रस्सा. आणि मेन म्हणजे मला ही एक गोष्ट लय आवडली की जी भाकर आहे, ही भाकर प्रॉपर चुलीवरती बनवते. का तर चुलीवरची भाकर ओळखायची म्हणलं ना तर लगेच आपल्याला दिसतं की पापुडा आलेला असतो भाकरीला, थोडीफार राख लागलेली असते, कारण चुलीवरती अशा भाजलेल्या असतात ना भाकरी, आणि तीळ लावलेला आहे. आणि जी गॅसवरती किंवा तंदूर मध्ये पण काही ठिकाणी भाकरी बनवल्या जातात एका साईडला. हा, आणि त्याची कधीच असा पापुडा नाही निघत. आता खाताना आपल्याला लागते नाही का भाकर, तशी नाही लागत, चव नाही लागत, खमंग नाही लागत, एकदम गिजगिज लागते. तर जेवणाच्या बद्दल खरंच सांगायचं झालं ना तर जेवण एक नंबर आहे. आणि ह्या हॉटेलला मी का आलेलो तर नाव नाही घेणार, एक फूड ब्लॉगर आहेत खूप मोठे, मी त्यांना प्रश्न विचारला होता. म्हणलं खरंच सांगा तुम्ही एवढ्या हॉटेलवरती जेवण केलंय, आपल्या पॉडकास्टला येत राहतात, म्हणलं कुठल्या हॉटेलचं जेवण तुम्हाला आवडलं? तर त्यांनी मला म्हणले डोळे झाकून तुम्ही डायरेक्ट विसावा हॉटेलला जावा आणि तिथे एकदा जेवण करा. बरोबर. आणि जेवल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की जेवण काय. रेटच्या बद्दल तुम्ही म्हणत असताल की बाबा काय हॉटेलवरती एवढ्या रेट मध्ये आम्हाला अनलिमिटेड भाकर, रस्सा किंवा रोटी, सूप, भात भेटतो. हो, इथं तसं काय नाही. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ह्या थाळीमध्ये 320 रुपयाचे तुम्हाला त्यांच्या बिनामोस्ता मटण टाकलेलं आणि भाकर तुम्हाला वेगळी घ्यायला लागते. भाकरीचा काय रेट आहे? 20 रुपयाला भाकर. 20 रुपयाला भाकर आहे. जेवणाची देतानीच क्वांटिटी एवढी आहे की माणूस काय एक पॅकच होत डायरेक्ट 2 भाकरी खाल्ल्याचं. मिनिमम 2 ते 3. 2 खातो, 2 मध्ये 3 खाऊ शकत नाही. आणि राईसचा काय? आपल्याला राईस आहे ना, इंद्रायणी राईस आहे, भीमाशंकरून राईस तांदूळ आणतो. बर, प्युअर. आणि बिर्याणी पण आहे आपल्याकडे. बिर्याणी आज सोमवारी नसती. बिर्याणी जर नगर जिल्हा तुमच्या पुणे जिल्ह्यात जर बिर्याणी तशी कुठे भेटली हॉटेल सोडून देईन. मग एकदा बिर्याणीच्या वेळेस यायला लागतं. कधी असते बिर्याणी? बिर्याणी सोमवार आणि शनिवारी नसते, नंतर बाकी वार असते. आम्ही जरा चुकीच्या वारी आलेलो नाही, काय अडचण नाही का. नाही, पण चुकीच्या सोमवारी जरी आलो तरी पण मित्रांनो कस्टमर चालू 9-10 बकरे जे काय आहे तेवढा सेल चालूच आहे हॉटेलचा. आता सध्या सोशल मीडियामुळे सध्या हॉटेल लय व्हायरल झाल्यात. तुम्हाला सोशल मीडियाच्या आधी पण एवढं कस्टमर होतं का? आता सोशल
सोशल मीडियामुळे? आम्हाला आधीपासूनच फुल कस्टमर, कारण की आम्हाला लांबून लांबून गिरायक. सोशल मीडिया आपण आधी कधी केलीच नाही, कारण की आपली क्वालिटी ना सोशल मीडियाची काय गरज आहे. तुम्ही जर खाल्लं, तुम्ही परत लोकल 10 लोकांना सांगतात ना तिथं जेवायला जा. तुम्हाला तुमच्या एका माणसाने सांगितलं जेवायला इथं नंबर बरोबर आहे. बरं, मी म्हणत नाही की बिर्याणी माझी खूप छान आहे, कारण की पुण्याहून जे लोक येतात इकडं त्यांनी जेव्हा बिर्याणी खाल्ली ते म्हणजे आमच्या पुण्या जिल्ह्यात भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगायलो, नाही तर मी गर्व करीन. कशी बिर्याणी आपली? दम बिर्याणी असते का? दम काय रेट आहे बिर्याणी? 150 रुपये. 150 रुपयाला. आपका फुल फुलच आहे हा, फुल. डायरेक्ट. आता एवढे दिवस झालं तुम्ही हॉटेल लाईन मध्ये. हॉटेल लाईन मध्ये वाईट प्रसंग काय काय घडतात बरं हॉटेल मालकासोबत, कस्टमर बद्दल किंवा काय? मालकासोबत वाईट प्रसंग एकच आहे बघा ह्याच्यामध्ये. समजा ग्राहक येते, जे दारू नाही पित ते जेवणाला जो येते जेवण करायला, ते इतका व्यवस्थित असते, असं तृप्त होऊन जाते. बरोबर. आणि 100-2 एकर असते पिणारा, ते थोडं मग हुज्जत घालणं, बिलासाठी हे करणं, ते त्रास लय खूप. कसं हँडल करतं बरं त्याच्यात? बरं, तुमच्यापेक्षा समजा 600 रुपये बिल झालं, मी 100 रुपये देणार, नको देऊ बाबा 500 देईन जा. कुठं त्याच्या संग हुज्जत घालत नाही घालत देतात विशेष. हा. कधी असं झालंय का एखाद्या कस्टमर सोबत लय वादविवाद झालाय आणि वैतागून तुम्ही म्हणले तू बिलच देऊ नको भाऊ, तू तुझं जा म्हणलं, माझ्या डोक्याला ताप. नाही तसे भेटतात ना लोक. मग कसे दिलं का सोडून बिल? नाही, बिल सोडून दिलं. आणि जर एखादा ट्रक ड्रायव्हर असला त्याच्यावर पैसे नसले, मग त्याची काय अडचण नाही, आपण जेव नंतर पैसे दे, ते इमानदार असा ड्रायव्हर. पुन्हा नंतर परत येऊन पैसे देतात. पण जे हे आहेत का दररोजचे, हे म्हणजे ज्याला बिलच द्यायचं नाही, ते हुज्जत घालणार मग निघून जाणार, असं असतं. आता ट्रक ड्रायव्हर किंवा जे चांगले लोक आहेत, खूपच चांगले, की जेवायला येणार, शांत जेवणार, व्यवस्थित पद्धतशीर, वेटरला 500 टिप देतात जेवण केल्यानंतर. असे काही लोक 100-2 एकर येतच असतात. मग जास्त डोकं लावायचं नाही, आपलं सोडून द्यायचं, काढायचं बाजू. उगाच त्याच्या नादी लावून आपण येडे होण्यापेक्षा विषय सोडून दिलेला वर. बरं, काय करायचं ते खाऊनच चालला ना, जा आपल्याला आशीर्वाद भेटेल, खाऊन जा. हा, असं माझं म्हणणं. आता आपल्या हॉटेलला कॅमेरे आहेत. हो, पूर्ण कॅमेरा. कधी असं होतं का काही लोक जेवतात, पैसे बुडवायच्याच हिशोबाने आलेले असतात, जेवायचं फुल गर्दी बघायची, मालकाचं लक्ष नाही, वेटरचं लक्ष नाही, जेवायचं आणि कल्टी मारायची, असे किस्से घडतात. प्रत्येक वेळेस होते. मग कसं कळतं बरं तुम्हाला याने बिल नाही दिलं? तिथं आपल्या चार्ट असते ना, ते लिहिलेलं असतं. मग ते तिथं पेड आणि पेड बिल फाडलेलं असतं. हा, तिथं पेडच नसतं गेलं, मग ते कळतं नाही इथं हे बिल आलं नाही बाबा, काय झालं. मग वेटर म्हणते बाबा हे मी लगवीला येतो म्हणले, निघून गेले गप्प. बघा, हे इंद्रायणी राईस, हे बासमती राईस पुण्यामध्ये लय चालतो इंद्रायणी. हे पुण्यामध्ये चालतंय. आता इकडे लय खूप चालायला लागले. फक्त सध्या आपल्याकडे हा भीमाशंकरून आणतो आपण. प्युअर आहे तिथला बिल. मग तशा वेळेस तुम्ही काय करता बरं? बिल एखादं सोडूनच गेलं, कॅमेऱ्यात बी दिसते, मग त्याच्यावर काय ऍक्शन घ्या? त्याच्यावर ऍक्शन काहीच नाही, गपचूप बसणे. गेला बाबा जा, त्याच्या मागे लागावा तर ऍक्सिडेंट होऊन आपण मरतो किंवा ते मरल. कशाला त्याच्या मागे लागायचं 1000-500 साठी? देते देव, दुसरं गिरायक 4 हॉटेल देव त्याच्यामध्ये बराबरी करते. बरोबर आहे. आता काय हॉटेलचा असा विषय, बऱ्याच हॉटेलचे पॉडकास्ट घेतो नाही का, माझी चर्चा होत राहते हॉटेल मालकांसोबत. त्यांना ह्यात प्रश्न विचारला तर एका हॉटेल मालकाने मला सांगितलं, आम्ही कॅमेरे बघतो, कॅमेरे मधला व्हिडिओ बनवतो आणि डायरेक्ट देतो सोशल मीडियाला टाकून, पैसे आणून दे. नाही, कारण कसं आहे, नाही एक मिनिट ऐकून घ्या. त्याची इज्जत कमी करण्यापेक्षा आपण जर व्हिडिओ काढला त्याचा, आपण बी काढू शकतो, करू शकतो. पण एखादा इज्जतदार माणूस असेल, त्याच्या लक्षात नाही असेल राहिलं, ते निघून गेला, इज्जतदार माणूस असतो, ते सोशल मीडियावर टाकल्यावर त्याला खूप त्रास होईल ना. नंतर कधी ना कधी ते येणार जेवायला, त्याच्याकडून 10 रुपये भेटणारच नाही. एकदा बुडीला म्हणजे 20 वेळेस जेवायला येणारच आहे ना. 19 वेळेस पैसे देणार ना, एक वेळेस गेले तर जाऊ द्या, ते 10 रुपयांनी ते वसूल झाले म्हणायचे आपले पैसे. तुम्ही म्हणता ते पण खरंय, पण त्या केस मध्ये मला त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ टाकले त्यावेळेस आमच्या लोकांनी खरंच पैसे रिटर्न आणून दिले, आणि एकदा असा किस्सा नाही झाला की ज्यांनी पैसे आणून नाही दिले. होईल तेवढं जातच नाही, 99% जात नाही सहज. एखादा गेला तर काय सांगता येत नाही. बरं, 99% जात, कारण की 2 टेबल आहेत ना वेटरला, वेटर त्यांच्या मागच उभा असतो. आणि खाल्लेले पैसे काय हो, खाऊन चालला मी म्हणाल, जाऊ द्या, हे अन्न आहे आपले. मग असं म्हणायचं आपण त्याला अन्नदान केलं. पण तुमच्यामध्ये हॉटेल लाईन मध्ये हॉटेल व्यवसाय करत असताना सगळ्यात अवघड गोष्ट कुठली? एखाद्या हॉटेल बाबा ही लयच अवघड आहे, ही मी असेल तरच. आता कसं आहे, हॉटेल चालवताना खूप प्रसंग येते, त्याच्यामध्ये पावलावर अडचण आहे. धंद्यात किरकिर होणं, भांडणं होणं, पण ते मालकाला जमलं पाहिजे. ऍडजस्टमेंट कसं करायचं? जर एखाद्या मालकाला नाही जमलं तर ते हॉटेल बंद पडू शकतं. बरं, आता तुम्ही एवढ्या वर्षापासून हॉटेल व्यवसाय करताय,
आता हे जे बनतंय जेवण, हे सगळं जेवण तुम्हाला बनवता येतं? पूर्ण बनवून एखाद्या दिवस तुमचा कुक वगैरे निघून गेला तर तुमचं हॉटेल असं बंद राहील का? तुम्ही स्वतः सगळं पाच वाजता देत माझ्याकडे. एका दिवस 5ला बी काम असलं मी स्वतः किचन बशी बरोबर स्वतः आधी मी स्वतः बनवतो ना. आधी आमच्या पूर्ण वस्तातला विचारा. आणि माझ्याकडे माणसं बदलणार. जेव्हापासून हॉटेल टाकली तेव्हापासून तेच लेडीज आहे, तेच बाया भाकरी, तेच वस्तात येतं, तेच पोरं येतं. तुम्ही त्यांना विचारा. आता आहे ना, बऱ्याच हॉटेल मालकांसोबत माझी चर्चा होत असते. त्यांच्या मते हॉटेल धंद्यामध्ये स्टाफ मिळणं लय अवघड. तुम्हाला काय वाटतं? स्टाफ मिळणं अवघड खूप आहे, हे बरोबर त्यांचं म्हणणं. समजा आपण एक अर्धा कामगार लावलं, त्याच्या घरी लग्न असलं, ते कामगार आपल्या जवळचा पाहिजे, आपल्या गावातला किंवा 10-5 किलोमीटर अंतरावरला. लग्न असलं त्याला पैशाची गरज असते, किंवा घर बांधायचा किंवा दवाखान्याचं काम, त्याला लाख-1.5 लाख रुपयाची गरज. 100%. मग आपण लाख-1.5 लाख रुपये त्याला समजा दिले, लग्नाला दिले किंवा घर बांधकामाला दिले किंवा दुखण्याला दिले, दवाखान्याला दिले किंवा एखाद्याने प्लॉट घेतला त्याला दिली आडवास, मग तर ते माणूस धोका देऊ शकत नाही, ते माणूस जाऊ शकत नाही. 17 वर्षाचा अनुभव आहे. जवळचा असेल तरच. जवळचा असेल तर, फार लांबालचा 100-150 किलोमीटरचा असेल तर त्याचं काय खरं नाही. त्याचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट द्यावं. तर जसं तुम्ही सांगताय वेटर लोकांसाठी तुम्ही खूप काय केले, एखादा किस्सा सांगू शकता किंवा एखादा तुमचा माणूस? एखादं नाही, पूर्ण वेटर आहेत. पूर्णमधून 10-5 वेटरला विचारा तुम्ही, पूर्ण वेटरला विचारू शकता. एखाद्याला बोलवून एखादा बोल तालेम आता हे काय विषय बरं काय शेठ म्हणतात, मी वेटर लोकांना 17 वर्षापासून जपतोय, त्यांच्या घरात काही अडचणी असतील तर मी त्यांना मदत करतोय, त्यामुळे माझ्याकडे लोक 17 वर्षापासून काम करतात. मी त्यांच्या अडचणीमध्ये खूप कामी पडतो, त्यांना कधी म्हणजे अडचणी येऊ देत नाही. तर एखादा तुमच्यासोबत प्रसंग काय घडलेला ते सांगतात की तुमच्या फॅमिलीमध्ये काहीतरी तुम्हाला अडचण आली होती तर त्यांनी त्यावेळेस तुमचा खूप मदत केली, तर काय विषय तो नेमका? मदत इतकी केली म्हणजे घरचा बी माणूस करू शकत नाही. काय विषय होता? विषय असा होता की आमच्या बंधुराज बारके त्याचे महिला ऍडमिट होते अंबाजोगाईला. तर ऍडमिट असताना सगळ्या डॉक्टरांनी उमेद सोडली होती. म्हणजे या मालकाने असं केलंय की लातूरहून जाऊन पैसे आणून म्हणजे जोखीम मध्ये टाकून ते काम केलं की पेशा अर्जंट म्हणजे तेवढ्या टायमिंग मध्ये अँब्युलन्स सुद्धा आणू शकत नाही, तेवढ्या टायमिंग मध्ये आणून दिले. अंगात रक्त राहिलं नव्हतं त्या महिला तिथं जाऊ तर. हा पुन्हा पैशासाठी इथूनच बगर माहिती बगर कोणी माणूस ओळखीण्याच्या आधी पैसे इथूनच फोन पे टाकले का की मी स्वतः गाडी संग होतो द्यायच्या. आणि मी स्वतःच गाडी आणली होती घरून. मला म्हणले चला आपण जाऊ गाडी घेऊन. आणि त्याच्या नवऱ्याच्या आधी त्या महिलाला सगळं व्यवस्थित केल्याच्या नंतर त्याच्या नवऱ्याला तिथं घेऊन गेले. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या नवऱ्यानं त्याला विश्वास नाही आला की हे असं कसं झालं. मग त्याच्या अंगात ब्लड राहिलं नव्हतं. हा राहिलं नव्हतं काहीच. सकाळपासून ब्लड 4 वाजता जातो. ते लेकरू मध्येच वारलं होतं. मग ह्यांना फोन लावला मी. राजे बोलला असं असं आहे. तर हे म्हणले थांबा तिथं फोन लावतो. ह्यांचे मेहण्याची बायको तिथं दवाखान्यात आहे, हॉस्पिटल सिस्टर, हा डॉक्टर म्हणून. मग त्यांनी बी खूप सहकार्य केलं त्या बिचारीने. मग यांचा फोन गेल्यावर मग त्यांनी सहकार्य केलं. असं मग तिच्या अंगात रक्त राहिलं नव्हतं, लेकरू वारलं होतं, बेशुद्ध होती. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आली. वाचण्याचा विषय डॉक्टर सुद्धा म्हणले गेले म्हणून. पण आम्ही प्रयत्न फुल केले आणि त्या डॉक्टरांना बी फुल मदत केली अंबाजोगाईच्या. त्याला सगळ्या अंबाजोगाई डॉक्टरला बी माझ्याकडून धन्यवाद सगळ्याला. मित्रांनो, सरांचं असं मत आहे की हॉटेल लाईन मध्ये स्टाफची अडचण तर आहेच, पण जर तुम्ही लोकांना खरोखर जीव लावला, जवळचे तुमचे लोक जर तुम्ही तयार केले, जसं की सरांनी किस्सा सांगितला, भाऊने जे काय झाले रिअल गोष्ट सांगितली. हे तर त्याच्या भावाचं होतं. पण त्याला विचारा ना की तुझं बी काय केलं का नाही, तुला घर बीर काय झालं की राहायला, विचारा ना त्याला. घर वगैरे सगळं करून त्याला विचारा, ते समोर आहे त्याला. मी काय सांगत नाही. 20 वर्ष झाले मी काम करतोय. 20 वर्षापासून दादा काम करते. काम पाण्याच्या जारवर होते आधी. पाण्याच्या जारवर काम करत होते. घर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मालकाने ही जी लोक आहेत त्यांच्याकडे 59 लोकांना प्रत्येकाला काही ना काही त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून दिलं. की मला 10,000 रुपयाच्या पुढं कुठं महिना भेटत नव्हता. 10,000 रुपयाच्या पुढं. तर मला आरडून करून वस्तात बनवलं त्याने. आणि वस्तात बनवून 4 लोक बसायच्या लायकीचं बनवलं. अच्छा, आज आणखी जे झालं तुम्हाला खूप काही मदत केली. माझ्याकडे लोकांचे 5-6 लाख रुपये होते. 7 लाख रुपये मला ऍडव्हान्स दिलेले त्याने. आम्ही बापले का दोघंच कामाला 7-8 महिने झाले. कारखाना बंद झाला हे ते सांग ना. कारखान्यात जात होता, तुझ्या बायकोला काम होत नव्हतं. आमच्या घरच्याचे 2-3 ऑपरेशन झालेले, स्टोनचे मुतखडा. त्याच्यामुळे कारखाना होत नाही. मी आलो मालकाकडे, मला काम करायचं म्हणलं. अशी अडचण. एका दिवसात त्याने 7 लाख रुपये देऊन मिटून टाकलं. कारखाना सुटला आमचं, सगळं झालं व्यवस्थित चाललं. किती वर्षापासून काम करताय का? मी ह्या वर्षी झालो, मला 8 महिने झाले काम करायचं. 8 महिन्याच्या वेळेस तुम्ही जेव्हा त्यांच्यावर होतं कर्ज 7 लाख रुपये दिले. हो, 7 लाख रुपये देऊन आमचे व्यवहार मिटून टाक. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, लोकांना जर खरंच जीव लागला तर तुमच्यापाशी कुठलाही व्यवसाय असो, लोक प्रामाणिकपणे आणि इमानदारीने काम करतात.
जसं की सरांनी 17 वर्षापासून जे काय पेरलं होतं ते आज उगवतंय त्याला म्हणता येईल थोडक्यात. आणि आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मेन गोष्ट, जसं की मी आता तुमच्या समोर जेवण करतोय, तुम्हाला जेवणाची क्वालिटी बद्दल, जेवणाची क्वालिटी खरोखर एक नंबर आहे. जेवण केलं तर मला माझ्या घरच्या जेवणाची आठवण आली, कारण हे जे मसाले वगैरे यूज करतात ते स्वतः बनवूनच, बाहेरचं काहीच नाही. ते टेस्टिंग पावडर वगैरे प्रकार असतो त्याचा काय विषय बरं? नाही टेस्टिंग पावडर नाही अजिबात किचन मध्ये बघा ना. काहीच नाही, एकदम रिअल जेवणाची क्वालिटी 100% एक नंबर आहे. 250 रुपयाला जी थाळी आहे त्याच्यात 2 रोट्या येतात. 320 रुपयामध्ये तुम्हाला उकड मटणाची प्लेट भेटते, ते बी मोजून देत नाही, डायरेक्ट जेवढे पीस पडतील तेवढे पीस. एक माणूस लय झालं मी म्हणतोय 2 भाकरीमध्ये फुल होत असेल. जेवणाची क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे. आणि जसं सरांशी बोललो आपण, जेवणाची क्वालिटी क्वांटिटी आणि त्यांचा जे हॉटेल लाईन मधला संघर्ष होता खूप प्रेरणादायी आहे. आणि जे नवीन हॉटेल व्यवसाय द्यायचा प्रयत्न करतात, ज्यांना स्टाफची अडचण आहे, त्या लोकांनी खरोखर हा पॉडकास्ट बघितला पाहिजे. आणि सर, तुम्ही जे नवीन मुलं, शेवटचा प्रश्न आहे, ज्या नवीन मुलांना हॉटेल व्यवसायामध्ये यायचंय त्यांना काय संदेश देऊ शकता? त्यांनी काय चुका टाळल्या पाहिजे? नवीन मुलाने हॉटेल व्यवसाय छान आहे, त्या मालकाने दारू पिऊ नये. पहिला मुद्दा, हॉटेल मालकाने दारू, जर त्याला दारू प्यायचीच असतं तर कुठेतरी बाहेर जाऊन त्याने दारू बिरू प्यावा, आराम करावा, पुन्हा हॉटेलवर यावं. कारण की वेटर बशी किंमत राहत, वस्तात बशी किंमत राहत. आणि समजा आता आपण दोघं बसलो, मी मालक, तुम्ही आता माझे मित्र आहेत, आपण दारू पित बसलो बरोबर हॉटेलला, मग ह्यांच्यावर बाकीच्यावर काय परिणाम होणार? बरोबर. मग ते बंद होत चालते. म्हणजे लोकांना दिसतं मालकच आपल्या पुढे दारू पिते म्हणल्यावर आपण बी चालतंय पेलेली. त्यामुळं दारू अजिबात, हॉटेल मालकाने दारू कुठल्याही पिऊ नये, हे पहिला माझा मुद्दा. हॉटेल मालकाने हॉटेलमध्ये दारू पिऊन कधी येऊ नये आणि हॉटेलमध्ये दारू पिऊ नये, जर तुम्हाला हॉटेल व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तर. जसं की सरांनी सांगितल्या सगळ्या गोष्टी एकदम रिअल आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि हॉटेल विसावाला, माजलगाव तेलगाव रोड, बीड जिल्हा इथे जेवायला 100%. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. धन्यवाद सर.